भरपूर जणांना काय वाटतं ना, की मी वर्कआउट करतोय आणि माझी बॉडी बनत नाही, पण ह्या मुलाने माझ्या मागून येऊन बॉडी बनवली आणि त्याचे मसल ग्रोथ माझ्यापेक्षा चांगले झाले, ते पण कमी टाइम मध्ये. तर असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांना मला एकच सांगायचं आहे, की मित्रांनो बघा, तुम्ही जर हायवेला गाडी चालवताय तर भरपूर जण येतात, तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जातात. पण काळांतराने तुम्ही जेव्हा पुढे जाता ना, तुम्हाला त्या ज्या लोकांनी ओव्हरटेक केलेलं असतं ना, ती लोक पुढे जाऊन तुम्हाला भेटतात. कारण त्यांचा जो पहिला स्पीड होता आणि नंतरचा जो स्पीड आहे ना, त्यामध्ये कन्सिस्टन्सी नव्हती. पण तुमचा स्पीड कन्सिस्टंट होता आणि तुम्ही त्यांना जाऊन मिळालात. तसंच असतं लाईफ मध्ये आणि जिम मध्ये आणि बॉडीमध्ये पण. भरपूर जण येतात, मोठ्या मोटिवेशन मध्ये असतात, मजबूत वर्कआउट करतात, त्यांचे मसल ग्रोथ पण चांगली होते. पण काळांतराने काय होतं ना, त्यांचा जो मोटिवेशन असतो कमी होत जातो, त्याप्रमाणे त्यांची जी बॉडीची मसल पंप झालेले असतात, ग्रोथ झालेले असतात, कमी होतात. आणि तुमच्याकडे काय आहे ना, मेन कन्सिस्टन्सी असते. कन्सिस्टन्सी असेल ना, तर तुम्हाला पण आज नाही, उद्या नाही, पण परवा रिझल्ट नक्की भेटणार. त्यामुळे ना मित्रांनो, स्पीड वगैरे काही बघू नका, कन्सिस्टंट राहा, डिसिप्लिन राहा. तुमचा जो फोकस आहे, जो गोल आहे, नक्कीच अचीव्ह होईल.